आजच्या या धावपळीच्या युगात जिथे माणूस स्वतःच्या स्वार्थापलीकडे विचार करत नाही, तिथेच महाराष्ट्रातल्या एका गावात माणुसकीचं असं एक अद्भुत दर्शन घडले, जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल। एका गरीब शेतकऱ्यावर जेव्हा अचानक संकट आलं आणि त्याचं संपूर्ण वर्षभराचं शेत धोक्यात आलं, तेव्हा संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी कसं उभं राहिलं। कोकणातल्या एका गावाने अख्ख्या जगाला माणुसकीचा कोणता मोठा धडा शिकवला आहे, चला पाहूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। ही घटना आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील। आपल्याला माहितच आहे की कोकणात पाऊस सुरू झाला की बळीराजाची म्हणजेच आपल्या शेतकऱ्याची भात लावणीसाठी प्रचंड लगबग सुरू होते। जर योग्य वेळेत भात लावणी नाही झाली तर पूर्ण वर्षाचे पीक वाया जाण्याचा धोका असतो। अशाच ऐन हंगामात चिपळूण मधील एका गावातील गरीब शेतकरी अचानक गंभीर आजारी पडला। तो अंथरुणाला खिळला गेल्यामुळे त्याच्या शेतातली कामं पूर्णपणे ठप्प झाली। घरात दुसरं कोणीही काम करणारं नसल्यामुळे आता वर्षभर खायचं काय या चिंतेने त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब हताश झाले होते। पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी। आपल्या गावातला एक शेतकरी बांधव संकटात आहे हे जेव्हा गावकऱ्यांना समजलं, तेव्हा त्यांनी एक क्षणही वाया न घालवता गावातील तरुण, ज्येष्ठ आणि महिला असे सर्व ग्रामस्थ एकत्र आले। कोणत्याही पैशाची अपेक्षा न ठेवता, कोणतीही मजुरी न घेता अख्खं गाव या आजारी शेतकऱ्याच्या शेतात उतरलं। सर्वांनी मिळून एकाच दिवसात गाणी गात आणि हसत खेळत त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतातली भात लावणीची कामं यशस्वीरित्या पूर्ण केली। ज्या कामासाठी अनेक दिवस लागले असते, ते काम गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे काही तासातच पूर्ण झाले। कोकणामध्ये संकट काळात एकमेकांना मदत करण्याची ही एक जुनी परंपरा आहे, ज्याला स्थानिक भाषेत पडलो किंवा गुंफण संस्कृती म्हटले जाते। आजच्या आधुनिक काळात ही परंपरा किती जिवंत आहे हे या चिपळूणच्या गावकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे। गावाने दिलेल्या या अद्भुतपूर्ण पाठिंब्यामुळे आजारी शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्याचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळले। हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून या ग्रामस्थांवर कौतुकांचा वर्षाव झाला। तर पैशांच्या मागे धावणाऱ्या या जगात चिपळूणच्या या गावकऱ्यांनी दाखवून दिला आहे की माणुसकी अजूनही जिवंत आहे। या कष्टाळू आणि संवेदनशील गावकऱ्यांच्या एकजुटीबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।